नमस्कार मित्रांनो, रशियाटनमध्ये आपलं स्वागत आहे. हिंदी सिनेमा म्हटला की भारताच्या बाहेर ज्या कुठल्या देशांमध्ये आपले संबंध आहेत त्याच्यामध्ये एक खूप मोठं बॉन्डिंग होण्याचं कारण हिंदी सिनेमा राहिलेला आहे आणि नेहमीच राहिलेला आहे. आत्ताच नाही, हे खूप पूर्वीपासूनची गोष्ट आहे. तर रशियातनं अपवाद कसा राहील मग? तर या भागात आपण गप्पा मारूया की हिंदी सिनेमाचा रशियावरती कसा प्रभाव आहे, काय प्रभाव आहे, किंवा कशा प्रकारे लोकांना हिंदी सिनेमा आवडतात आणि त्याची कारणं काय आहेत मुळात म्हणजे, आणि स्टेप बाय स्टेप तो कसा बदलत गेलेला आहे. तर बऱ्याच जणांना आजही चर्चेमध्ये हिंदी सिनेमा आणि रशिया असा विषय निघाला की लगेच त्याचं तिसरं टोक जुळवलं जातं, ते म्हणजे राज कपूर. तर काही प्रमाणात ते बरोबर आहे, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा जवळपास 100% ते बरोबर आहे. काही गोष्टी, किस्से त्यांचे रंगवून सांगितले गेले असतील किंवा मनोगडंत रचवून सांगितले गेलेले असतील, पण हां, जसा एक किस्सा माझ्या मते सगळ्यांनीच ऐकला असेल, कारण त्यांना थिएटरपासून उचलून त्यांच्या हॉटेलपर्यंत नेलं होतं वगैरे. हा किस्सा मला रशियन लोकांनी सांगितलेला आहे. ह्याच्यात कितपत सत्य आहे काय नाही मला माहीत नाही, पण राज कपूर हा हिंदी सिनेमाचा माझ्या मते तरी पहिला असा हिरो किंवा डायरेक्टर प्रोड्युसर होता की ज्याने हिंदी सिनेमा देशाच्या बाहेर नेण्यासाठी व्यक्तिगत खूप प्रयत्न केलेले आहेत. त्याने रशियामध्ये स्वतः जाऊन हिंदी सिनेमा प्रमोट केलेला आहे. त्याने फक्त स्वतःचे सिनेमे प्रमोट केलेले नाही आहेत, त्याने ओव्हरऑल हिंदी सिनेमाची जी इंडस्ट्री होती त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे, असं माझं एक मत आहे. रशियन लोकांना राज कपूरचे सिनेमा का आवडायचे ह्याच्या पाठीमागे खूप कारणं आहेत. काही जणांना फक्त राज कपूर आवडायचा म्हणून ते त्याचे सिनेमे बघायचे, त्यांना काही फरक पडत नव्हता तो कुठल्या प्रकारचे सिनेमे बनवतोय. काही जणांना त्याचे सिनेमे आवडायचे म्हणून तो आवडायचा. तर काही जणांना राज कपूर हा व्यक्ती म्हणून नाही किंवा इंडियन आहे म्हणून नाही, त्याचे जे सिनेमा होते ते त्या काळच्या रशियन सिनेमांच्या बरोबरचे आहेत. म्हणजे त्यांचे विषय खूप एकमेकांना जुळणारे आहेत, एकमेकांबरोबर क्लॅश होणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या सिनेमांना स्वतःचा सिनेमा म्हणून बघू शकतात. एक काल्पनिक गोष्ट म्हणून नाही तर त्यांच्या जीवनातली एक गोष्ट म्हणून बघू शकतात. तर तोही एक एलिमेंट होता की का राज कपूरचे सिनेमे एवढे रशियामध्ये फेमस झाले. राज कपूर तर हे कारण आहेच, पण रशियामध्ये हिंदी सिनेमा का आवडतात ह्याचं सगळ्यात मोठं कारण जर बघायला गेलं तर प्रत्येक देशाची वेगवेगळी कारणं आहेत. कोणाला कशामुळे आवडत असतील, कोणाला कशामुळे आवडत असतील. रशियामध्ये हिंदी सिनेमा आवडतात ह्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक, जर कोणी बरोबर गेस केलं असेल तर, एक म्हणजे हिंदी सिनेमांमधली गाणी. हिंदी सिनेमांमधली गाणी ही कधी मोनोटोनस नसतात. प्रत्येक गाणं दुसऱ्या गाण्यापेक्षा वेगळं असतं, एक्सपेक्टेड नसतात. आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा ती जो घडणारा सीन आहे त्याला पुढे घेऊन जाणारे असतात. आणि ॲक्च्युली तोच नियम आहे खरं तर गाण्यांचा, पण कधी कधी नुसतीच गाणी म्हणूनही असतात. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे की रशियन लोकांना हिंदी सिनेमा का आवडतात, कारण त्यांना गाणी प्रचंड आवडतात. दुसरं कारण हे आहे, आणि हे मला फार कमी लोकांकडनं कळलं, पण एक प्रकारे बघायला गेलं तर रशियन लोकांचा मनोदय हा मी त्या लोकांकडनं ऐकला असं म्हणू शकेन. लोकांना जे रंगीबेरंगी सीन असतात, तुमच्या डोळ्यासमोर ते 70-80च्या दशकातले सिनेमे आले असतील की सेट असतात, त्याच्यामध्ये रंगीबेरंगी सीन असतात. जंगलातले सीन म्हणा किंवा एखाद्या दरबारातले सीन म्हणा किंवा नुसते घरातले सीन जरी असले तरी प्रचंड अवाढव्य घर आणि त्याच्यात रंगीबेरंगी काही ना काही काम. तर रंगसंगती किंवा मोठे सीन, आपले वेशभूषा, आपले अलंकार, केशभूषा आणि त्याच्यातली ऑब्व्हियसली त्याच्यात घडणारं नाट्य आणि त्याच्याबरोबर येणारं संगीत, ह्या सगळ्याचं एक खूप छान मिश्रण हे त्यांना खूप आवडतं. रशियामध्ये जेव्हा हिंदी सिनेमा दाखवायला सुरुवात झाली टी व्हीवरती, तेव्हा ॲक्च्युली असं घडायचं की हिंदी सिनेमा ट्रान्सलेट व्हायचा. म्हणजे जे डायलॉग्स आहेत ते रशियनमध्ये भाषांतरित केले जायचे, पण गाणी कशी भाषांतरित करणार, त्यामुळे ती तशीच्या तशी ठेवली जायची. त्यामुळे आजही लोकांना जुन्या हिंदी पिक्चरमधली गाणी तोंडपाठ आहेत. म्हणजे त्यांना श्री 420 मधली गाणी पाठ आहेत, त्यांना आवारामधली गाणी पाठ आहेत. खूप फनी प्रकार बघायचा झाला तर, की हे फार जास्त वेळा घडलं नाही आहे, 1-2 वेळा हा प्रसंग माझ्या बाबतीत घडला की कोणीतरी मला समजावत होतं की इकडे आपण मजा मस्ती करायला आलो नाही हो, तर इचे कदाना पिचे कदाना म्हणजे त्यांना मजा मस्तीचं गाणं वाटतं. त्यामुळे त्यांनी हा एक जवळपास
हे साऊथ रशियन लोकांचं जास्त करून आहे, की ते त्यातनं एक वाक्प्रचार बनवलेला आहे की इथे आपण इंतिकिताना करायला आलेलो नाही आहोत. इंतिकिताना करणं म्हणजे मजा मस्ती करायला येणं. तर अशा प्रकारे हा एक वाक्यप्रचार साऊथ साईडला थोडा फेमस आहे, किंवा ते किर्गिस्तान वगैरे देशांकडे तो थोडा फेमस आहे. युक्रेनमध्ये हिंदी सिनेमा प्रचंडच फेमस आहेत. प्रचंड म्हणजे त्याची गाणी तोंडपाठ आहेत, त्याचे डायलॉग्स तोंडपाठ आहेत. आता हे डायलॉग्स त्यांचे रशियनमध्ये तोंडपाठ आहेत, पण आपल्या लोकांसारखेच. जर अमिताभ बच्चनचा सीन चालू झाला की आपण त्याच्या डायलॉगसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तसं त्यांचं असतं की ते लोक, त्यांना ते डायलॉग रशियनमध्ये पाठ असले तरी ते त्यांना पाठ आहेत. खरं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यानंतर भारताच्या रूपात रशियाला एक खूप चांगला मित्र मिळाला. म्हणजे तसं तो आपण पूर्वीपासूनही होतो, त्या टॉपिकवर येऊया आपण नंतर. पण वेस्टर्न कंट्रीजपासून कट झाल्यानंतर रशिया जे वेगवेगळे मित्र राष्ट्र शोधत फिरत होतं, त्याच्यामध्ये रशियाला भारत हा सगळ्यात मोठा मित्र मिळाला. कुठेही बघा, फक्त सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये नाही तर इतरही कुठले प्रोजेक्ट असतील, जसे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले कॅप्टन शर्मा जे अंतराळात गेले, तोही रशियाबरोबरचा आपला जॉईंट व्हेंचर होता. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट व्हेंचर आपण रशियाबरोबर केलेले आहेत. सो फक्त सांस्कृतिक प्रकारच नाही आहे. तर हिंदी सिनेमांची देवाणघेवाण चालू झाली ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात जो रशियाबद्दलचा संबंध वाढला त्याच्यामुळे चालू झाली. आणि याला अजून एक कारण होतं. आपल्याकडची मुलं जेव्हा जातात तेव्हा ती आपल्याकडच्या सगळ्याच गोष्टी घेऊन जातात, खाण्यापिण्याच्या, मसाल्याच्या, आपल्या कपड्यांच्या गोष्टी, म्हणजे पारंपरिक कपडे वगैरे. तर त्याबरोबर काही मुलांनी फार प्रचंड प्रयत्न करून टेप मागवल्या होत्या. हिंदी पिक्चरच्या तेव्हा ज्या VCRच्या टेप यायच्या, हे घेऊन जाणं फार कठीण होतं त्यावेळी, कारण तुम्हाला एकतर लगेजचं खूपच बंधन असायचं, त्याच्यानंतर तुम्हाला पार्सल पाठवणं शक्य नव्हतं. तर काही ना काही कुलंगड्या करून त्यांनी ते टेप मागवल्या आणि आपल्या रशियन मित्रांबरोबर बसून त्यांनी जेव्हा ते बघितले तेव्हा एक काही जणांमध्ये तो स्पार्क आला की आपल्याला थोडं हिंदी शिकायला पाहिजे, काही नाही तर आपल्याला हा पिक्चर तरी समजला पाहिजे. सो हा एक प्रकार आहे. काही जणांनी हिंदी सिनेमामधून इन्स्पायर होऊन हिंदी शिकायला घेतलेला आहे. त्याच्यानंतर रशिया आणि इंडियाचे जसे आपण जॉईंट व्हेंचर म्हणतो, तर याही बाबतीत त्यांनी एक प्रयोग केलेला होता. 1957 साली रशिया आणि भारताने सगळ्यात पहिला चित्रपट बनवला. अफनासी निकितीन म्हणून पहिला प्रवासी रशियातून भारतात आला जवळपास 16व्या शतकात. पहिला पिक्चर कशावर बनवायचा ह्याच्यावरती खूप मोठे चर्चा उहापोह झाल्यानंतर बरेच ऑप्शन तिकडे अवेलेबल होते, पण त्याच्यामधला हा ऑप्शन निवडण्यात आला की आपण अफनासी निकितीनवरच पिक्चर बनवूया. तर भारतात तो पिक्चर जास्त करून शूट झालेला आहे, चित्रीकरण वगैरे झालेलं आहे, त्यामुळे भारतीय स्टारकास्ट खूप मोठी आहे त्याच्यामध्ये. रशियन ॲक्टर आलेग ह्याने ह्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे आणि भारतीय त्यावेळेच्या सिनेतारका नर्गिस दत्त यांनी ह्याच्यामध्ये त्याच्याबरोबरचं जोडीदाराचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर बाकीचे जे सपोर्टिंग कास्ट आहेत, इतर कास्ट आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्या हस्तींनी काम केलेलं आहे. जसं म्हणजे पृथ्वीराज कपूर, परत इकडे कपूर आलेलेच आहेत. पृथ्वीराज कपूरनी याच्यात काम केलेलं आहे, बलराज साहनींनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. 2 भाषांमध्ये हा पिक्चर बनलेला आहे. ऑब्व्हियसली जॉईंट व्हेंचर होतं म्हणून एक हिंदीमध्ये बनला आणि एक रशियनमध्ये, म्हणजे ट्रान्सलेट होऊन बनला परत. तर रशियनमध्ये त्याचं नाव होतं काजदेनिये जा त्री मोऱ्या, म्हणजे लिटरल ट्रान्सलेशन बघायला गेलं तर 3 समुद्रापलीकडचा प्रवास. आणि हिंदीमध्ये याचं नाव ठेवलं होतं परदेसी. हिंदी आणि रशियनमध्ये तो ट्रान्सलेट झाला. इकडनं पुढे खरं तर सुरुवात झाली आहे की भारताने आपले चित्रपट पाठवायला सुरुवात केली ते तिकडे ट्रान्सलेट व्हायचे, रशियाने त्यांचे चित्रपट पाठवायला सुरुवात केली ते इकडे ट्रान्सलेट व्हायचे. हा असा खूप मोठ्या प्रमाणावर काही वर्ष देवाणघेवाणीचा कार्यक्रम चालू राहिला. पण त्याच्यानंतर जेव्हा आपले वेगवेगळे स्टुडिओज व्हायला लागले त्याच्यानंतर भारताला तो खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे त्यांनी ते प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला सांगितलं की तुम्हाला जर रशियाला पाठवायचं आहे तुम्ही तुमचं ट्रान्सलेशन पाठवायला सुरुवात करा. ह्याच्यानंतर थोडं आपण हिंदी सिनेमा रशियामध्ये जाण्याचे डिक्लाईन बघतो. तर म्हणून असेल कदाचित की 90च्या काळात किंवा 2000च्या अगदी सुरुवातीच्या काळात जास्त हिंदी सिनेमा रशियामध्ये, नवीन हिंदी सिनेमा रशियामध्ये जास्त पोचलेले नाही आहेत. पण त्याच्या आधीचे जे सिनेमा आहेत, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, तर जवळपास सगळे सिनेमा तिकडे खूप फेमस आहेत.
अजून एक छोटीशी गंमत म्हणजे आठवणीसारखंच आहे ते, की आम्ही फर्स्ट इयरला असताना हे आम्ही खूप अनुभव घेतलेला आहे, की बसमधून जाताना, मॉलमध्ये जाताना आम्ही जवळपास ग्रुपमध्ये असायचो. ग्रुपमध्ये असल्यामुळे असेल किंवा आम्ही दिसताना सुद्धा हिंदी दिसतो म्हणून असेल, बरेच जण आम्हाला अप्रोच करून त्यांचा हिंदी सिनेमाविषयीच्या गप्पा मारायचे. आता नवीन जी मुलं होती, जसं मी म्हटलं की आधीच्या काळात आपले राज कपूर साहेब वगैरे खूप फेमस होते, तर त्या काळाची जी लोक भेटायची, 31-40 वर्ष वयाची जी लोक भेटायची, ती लोक राज कपूर किंवा अशा प्रकारच्या ऍक्टर्स बद्दल गप्पा मारायची. थोडी तरुण जी पिढी होती ती मग शाहरुख खान, सलमान खान, त्याच्यानंतर अशा सारख्या ऍक्टर्स बद्दल गप्पा मारायची, त्यांच्या पिक्चर बद्दल गप्पा मारायचे. पण स्वतःहून अप्रोच करून एक हिंदी सिनेमाबद्दल गप्पा मारणं, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरणा होता इंडियन कॉन्सुलेटमध्ये जी लोक यायची त्यांचा. ते लोक इंडियन कॉन्सुलेटमध्ये आपलं एक लायब्ररी सुद्धा आहे, जिथे हिंदी चित्रपट ठेवलेले आहेत जे ट्रान्सलेट केलेले आहेत. बरेचसे ड्युअल लँग्वेजमध्ये असतात किंवा काही फक्त रशियनमध्येच असतात. तर लोक तिकडे येऊन चित्रपट घेऊन जायचे, मग बघायचे, आणि मग त्याच्यावरती कधी कधी डिस्कस करायचे, कधी भेटलात किंवा एखाद्या समारंभाला गेलेलो असताना डिस्कस करायचे. सो त्याच्यामध्ये एक वेगळा एन्थुसियाझम दिसायचा, की ते स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचा पण हा प्रयत्न करतायत, ॲट द सेम टाइम एक फॉरेन फिल्म आहे म्हणून पण ते एन्जॉय करतायत. तर ते ऍक्टर्स बद्दल गप्पा मारायचे, ऍक्टर्स बद्दल प्रश्न विचारायचे, जणू काही मी त्यांचा रोज घरी जाऊन येणारा माणूस लागतोय वगैरे, किंवा मग ह्याची कुठली नवीन फिल्म आली आहे का, त्याची कुठली नवीन फिल्म आली आहे का. कारण तरी त्यावेळी सुद्धा इतके हिंदी सिनेमांबद्दल त्यांना रोज इनपुट्स मिळत नव्हते. त्यामुळे अशा प्रकारच्या गप्पा बाहेर भेटल्यावर सुद्धा, किंवा कोणी नवीन मित्र झाले असतील तर त्यांच्याबरोबर, किंवा मग सांगायचे तू आम्हाला सांग एखादा सिनेमा जो आम्ही बघू शकतो. मग मी कधी त्यांना सांगायचो की अरे हा ट्रान्सलेट असेल की नाही माहीत नाही. ते म्हणायचे ठीक आहे ना, जाऊ दे, नसेल तर आम्ही असाच बघायचा प्रयत्न करतो, समजलं तर समजलं, नाही समजलं तर जसा समजेल तसा आम्ही बघू. तेव्हा मग माझ्या मनात विचार यायचा की हां, मी पण पहिला पिक्चर जेव्हा बघितला होता तेव्हा मला कुठे भाषा समजत होती, पण चित्रपट तर मला समजला. हे लोक पण गेले कित्येक वर्ष हिंदी चित्रपट बघतायत, मे बी त्यांना हिंदी नीट समजायला लागली नसेल, पण बघून त्यांनाही कदाचित चित्रपट समजेलच. रशियन लोकांचे खरे आवडते हिंदी सिनेमे कुठले आहेत? हिंदी सिनेमाची सुरुवात तर आपण बघितली, पण हिंदी सिरियल्सची आणि हिंदी नवीन सिनेमा दाखवायची सुरुवात कशी झाली? नवीन हिंदी सिनेमा जेव्हा रशियामध्ये गेले, किंवा नवीन हिंदी सिनेमाचे नायक नायिका म्हणा किंवा त्याचे दिग्दर्शक जेव्हा रशियामध्ये गेले, तेव्हा त्यांना काय अनुभव आला आणि तो कसा होता, त्याच्यामुळे कसं चित्र पुढे परत पालटत गेलं 2007-08 नंतर, याबद्दल आपण पुढच्या भागात गप्पा मारूया. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना द्या, जे लोक रशियाबद्दल एन्थुसिएस्ट असतील त्यांना द्या. कदाचित त्यांना काही नवीन कळेल, कदाचित मला काही नवीन मित्र मिळतील. तर याच गप्पा आपण पुढे कंटिन्यू ठेवूया. पुढच्या भागात भेटूया केल्याने रशिया टन.